तुम्ही नाचणीचा डोसा, चिला, थेपला, पॅनकेक ऐकलंच असेल. म्हणलं चला त्याच पद्धतीने काहीतरी वेगळं ट्राय करूया. ते मी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर कट करून घेतली आणि एका वाटीमध्ये 2 चमचे नाचणीचं पीठ टाकून आणि त्यामध्ये पाणी टाकून मिक्स करून घेतलं. पिठामध्ये गाठी नाही राहिल्या पाहिजेत तशा पद्धतीने मिक्स करून घेतलं आणि त्यामध्ये कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि थोडंसं मीठ टाकून पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं चांगलं. तवा एकदम गरम झाला की मी त्याच्यामध्ये असे टाकून घेतले. मी छोटे छोटेच बनवले. त्याला तुम्ही पॅनकेक बोलू शकता किंवा थेपला, चिला काही बोलू शकता. सगळीकडून तूप घालून घेतलं आणि 2-3 मिनिटं मस्त अशी शिजून दिले. यामध्ये मटर, पनीर, गाजर टाकू शकता. मोठे छोटे दोन्ही खाऊ शकतो आपण. चांगला दोन्हीकडून शिजवून घेतला मस्त क्रिस्पी होईपर्यंत. दोन्ही साइड कडून शिजला की काढून घेतला. या छोट्या चोराला दही खायचं लागलं. दही सॉस दोन्ही सोबत छान लागतं. हे विनू साहेब नाश्ता करायला मोकळे. त्याच्या आवडीचं असलं तर त्याला भरवायला काय लागत नाही. पाऊस चालू झाला ना घराबाहेरच निघू वाटत नाही. त्याचं कारण म्हणजे हे चिखल. पावसाला तर काय दमच निघला नाही. बाहेर निघलो आणि धो 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 पडला. इथे मार्केट मधली गर्दी बघूनच हवा टाईट झाली. चिखलात चालून पायाची टाय टाय फिस हो गई. फिर हमने हमारा बोजा विनू के पापा को दिया. या 2 माकडांचं कुठं पण खायचं चालू होते.